जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। बढ़ाए गए बिजली दरों के लिए ऊर्जा मंत्री जिम्मेदार। राज्य मंत्री प्राजक्ता तनपुरे ने कल अपने वर्धा दौरे के दौरान पत्रकारों से बातचीत में पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुले को निशाना बनाते हुए कहा कि बढ़ाई गई बिजली दरों की कीमतों पर अगर बावनकुले अपना ध्यान केंद्रित करते तो आज यह समय नहीं आता। इसी के साथ पेट्रोल डीजल के बड़े दामों पर उन्होंने सरकार से सवाल पूछा है। सर्व कर्मचाऱ्यांनी आपला खरं जीव धोक्यात घालून महानिर्मितीचे असतील, पारेषणचे असतील किंवा महावितरणचे असतील यांनी चोख काम खरं या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वीज सेवा सुरळीत ठेवण्याचं मोठं काम मोठ्या कौशल्याने केलेलं आहे। मध्यंतरी आदरणीय पंतप्रधानांनी एक सगळे दिवे बंद करून लाईट बंद करून पणत्या लावायचं आवाहन केलं होतं। ठीक आहे, देशाच्या पंतप्रधानांचं आवाहन होतं, परंतु याच्यामध्ये महावितरण कंपनीला जर एकदम सगळा लोड कमी झाला असता तर सिस्टीममध्ये थोडेसे डिस्टर्बन्सेस येण्याची शक्यता होती। आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी काही टिप्पणी केली, त्यावर बऱ्याच लोकांनी टीका केली, परंतु वास्तवामध्ये जेव्हा अचानक काही लोड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोड जेव्हा कमी होतो त्यावेळेस सिस्टीमची फ्रिक्वेन्सी वाढते आणि बरेचसे शटडाऊन होण्याचे धोके असतात, जे की प्रत्यक्षात होते। मी स्वतः आमचे लोड डिस्पॅच सेंटर आहे ऐरोलीला, त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये होतो, काय करता येईल याची प्रत्येक मी स्वतः या संदर्भात त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष ठेवून होतो आणि आपण परिपूर्ण योजना केल्या। त्यावेळेस काही हायड्रोचा लोड जो सडनली आपल्याला कमी करता येतो तो कमी केला आणि नंतर टप्प्याटप्प्याने वाढवलं। या सर्व उपाययोजना त्यावेळेस आपण केल्या की जेणेकरून माननीय पंतप्रधान, शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी जे आवाहन केलं त्याला सिस्टीमला कुठं काही धोका पोहोचू नये यासाठी महावितरण किंवा आमच्या लोड डिस्पॅच सेंटरच्या लोकांनी व्यवस्थित महानिर्मिती सर्वांनी त्या ठिकाणी एकीकृत केलेलं आहे। तो वहीं दूसरी ओर विदर्भ के 11 जिलों में होगा बिजली बिल वापसी आंदोलन। बढ़ाए गए बिजली बिलों के विरोध में साथ ही 200 यूनिट बिजली माफ करने की मांग को लेकर विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से 10 जुलाई को विदर्भ के 11 जिलों में आंदोलन का इशारा दिया गया है। इसकी जानकारी कल कोरपना में हुए पत्रकार परिषद में विदर्भ राज्य आंदोलन समिति के नेता और पूर्व आमदार एडवोकेट वामनराव चपट ने दी है। विदर्भ राज्य आंदोलन समिति गेल्या 3 वर्षापासून विजेच्या प्रश्नावर आंदोलन करत आहे। मुख्यत्वे करून विजेच्या बाबतीत सततची मागणी अशी आहे की 200 युनिट पर्यंत वीज बिल संपवावं, 2.5 रुपये 1 युनिट वीज तयार करायला लागते म्हणून आज 7.5 रुपये घरगुती वापराला सरासरी घेतलं जातं, 11.5 रुपये याला घेतलं जातं कारखान्याला किंवा उद्योगाला किंवा व्यवसायाला। ते आमचं म्हणणं असं आहे की एवढं तुम्ही तिप्पट 4.5 घेऊनही 53,000 कोटीचा घाटा आहे, 38,000 कोटीचं कर्ज आहे वीज मंडळांवर, म्हणून हे विजेचं बिल निम्मे केलं पाहिजे। पाचवं आमचं म्हणणं की गेल्या 3 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे शेती पंपाचं सगळं वीज बिल विदर्भातलं संपलं पाहिजे। चौथं आमचं म्हणणं असं आहे की विदर्भात 6,300 मेगावॅट वीज तयार होते, त्यापैकी आम्ही 2200 वापरतो, 4,100 बाहेर जाते आणि ज्याला TDL लॉसेस म्हणतो आम्ही, गळती आणि वीज चोरी, याचा जिजिया कर वहन करही आमच्यावरच आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज द्यावी, मागेल त्याला कनेक्शन द्यावं आणि आमच्यासाठी लोड शेडिंग असू नये। हे सगळे प्रश्न पुन्हा सरकार दरबारी लावून धरायचे आहे, कारण आम्ही भाजपाचे मंत्री असताना मागच्या सरकारमधले चंद्रशेखर बावनकुळे, त्याच्या घरावर आम्ही 17 किलोमीटर संविधान चौक नागपूर ते कोराडी 17 किलोमीटर 5,000 लोक पायी गेलो आणि या सगळ्या मागण्या रेटून धरल्या होत्या। आणि आता कोरोनामुळे सगळे भाग म्हणजे विदर्भ असेल, भारत असेल, जग असेल, सगळं होरपळून गेलं आणि उत्पन्नाचं सरकारकडे म्हणजे नागरिकांकडे काही साधन नाही। आणि म्हणून खास करून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे वीज बिल संपवलं पाहिजे कोरोना काळातलं, आणि म्हणून आम्ही वीज बिल देणार, निवेदन देणार आणि सांगणार की तुमचे बिल तुम्ही परत घ्या। तो वहीं तीसरी ओर मुंबई के राजगृह पर हुए हमले की चारों ओर से निंदा की जा रही है। मंत्री जितेंद्र आव्हाड ने इस घटना का विरोध करते हुए आरोपियों के लिए कठोर से कठोर शिक्षा की मांग की है। बसवण्याची हक्क मिळवून दिले, त्यांच्या घराबाहेर असं काहीतरी विकृत होणं हे कोणीतरी विकृतच करू शकतो।
घरच्यांशी मी चर्चा केली, माहिती घेतली. घरच्यांचं म्हणणं आहे की एक माणूस होता आणि तो वेडसर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो कोणी सरकार याची सखोल चौकशी करेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी तसंच सांगितलं, माननीय गृहमंत्र्यांनी तसंच सांगितलं आहे. पोलीस कामाला लागले, पोलीस तपास एकदम गांभीर्याने करतील. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता, याला राजकीय रंग न देता, समाजाच्या दृष्टीने कलंक असलेली ही घटना, याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार सत्य जनतेसमोर आणेल. आज सकाळी मला पवारसाहेबांचाही निरोप आला होता की जाऊन वास्तूला भेट देऊन तिथली परिस्थितीची पाहणी करा. मी पाहणी केली आणि कुटुंबियांनी जे सांगितलं ते मी जनतेला सांगतो की त्यांचं म्हणणं हा काहीतरी वेडसर माणूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीही असो, चौकशी होईल आणि ज्यांनी केलंय त्याला शासन. असं आहे की आत्ताच त्याला राजकीय रंग देणं हे अपरिपक्वतेचं लक्षण असेल. मला वाटतं की ह्याच्यातलं सत्य जेव्हा सामोर येईल तेव्हा सगळंच साफ होईल. कुटुंबियांनी जे सांगितलं, जे इथे राहतात त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात म्हणजे ते जे दिशा देतील त्याच दिशेवरनं पोलीस तपास करतील. आणि एकंदरीत आंबेडकरी जनतेने मागणी केली आहे की वास्तूला झेड सिक्युरिटी द्यावी. या संदर्भात शासन काही पावलं आता मला कुटुंबियांनीही मागणी केली की इथे पोलीस पॉईंट असावा. मला वाटतं की पोलीस पॉईंट देण्यामध्ये, कारण का ही ऐतिहासिक वास्तू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पैशातनं उभी केलेली वास्तू आहे, ज्याच्यात ते 1932 साली राहायला आले आणि 32 सालानंतर 56 जेव्हा त्यांचं निधन झालं तोपर्यंत इथेच होते. त्यांची अंत्ययात्रा देखील इथंच निघाली आहे. मला वाटतं की ही वास्तू अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वास्तू जगामध्ये अशी वास्तू फार कमी लोकांची पूजली जाते. मला वाटतं ह्या वास्तूचं जे महत्त्व आहे ते महत्त्व लक्षात घेऊन सरकार जी मागणी आंबेडकर कुटुंबियांनी केली आहे त्याच्याबाबत आजच्या आज निर्णय घेईल. असं आहे की आंबेडकर साहेबांनी जे आव्हान केलं आहे त्याच आव्हानावरती मी कायम राहीन. पोलीस चौकशी करतील, पोलीस जो विकृत आहे त्याला सामोरे आणतील आणि जनतेसमोर चित्र साफ केलं जाईल. उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता पाळा, हे तर आम्ही सांगूच. सर, हिंदी में जाना चाहेंगे, जो ये पूरी घटना घटी है काफ़ी सेंसिटिव इशू है. आप मिले, आप खुद स्पॉट पर हैं, क्या लग रहा है कौन लोग पीछे हो सकते हैं? कोई पीछे नहीं हो सकता. इसको कोई राजकीय कलर मत दिया जाए, कोई रंग नहीं दिया जाए. जब तक सत्य सामने नहीं आता है, सामने नहीं आता है, तब तक मुझे लगता है इसके बारे में बात करना कोई अच्छी बात नहीं है. शांति रखनी चाहिए, शांति बरतनी चाहिए और जिसने भी किया है उसका असली चेहरा पुलिस और प्रशासन सामने लेके आए. सर, पुलिस के सामने सीसीटीवी भी देखे, पुलिस को सब मालूमात ये फैमिली की तरफ से भी दी गई है. पुलिस जांच भी शुरू कर दी है और माननीय मुख्यमंत्री और माननीय गृहमंत्री अनिल देशमुख और मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, इन्होंने दोनों ने निर्देश दिए हैं कि तुरंत जांच होनी चाहिए और जो भी गुनहगार है उसको सामने लाना चाहिए. सर, आखिर बात से लोगों से क्या आह्वान करें? लोगों को शांति रखने के लिए फैमिली ने भी संदेशा दिया है और हम भी यही कहेंगे कि शांति रखो. जो जी हो, जिसने भी किया हो उसको माफ नहीं किया. ओके सर. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हैक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.